कनेरगाव हा 25 किलोमीटरचा 200 कोटी रुपयांचा रस्ता मंजूर करून आपल्या तालुक्यामध्ये आला आहे। ते करमाळा तालुक्याचे रोडकिंग आमदार सन्माननीय नारायणराव पाटील, केम आणि पंचकृषीतील तसेच पूर्व भागाचे नेते, आमचे बंधू जिल्हा परिषद सदस्य आदरणीय अजितदादा, पंचायत समितीचे सदस्य आदरणीय भाऊसाहेब चितकर, या ठिकाणी बसलेले केमचे सर्व सन्माननीय नेते मंडळी, उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ आणि शेतकरी बांधवांनी, वास्तविक पाहता या रस्त्याची मागणी तुम्हा ग्रामस्थांनी आपल्या केमचं आराध्य दैवत ग्रामदैवत श्री उतरेश्वराच्या साक्षीने तिथं केलेली होती। मला वाटतं स्टेजवरती उतरेश्वराचा सुद्धा फोटो प्रतिमा होती, त्याचं सुद्धा पूजन आदरणीय आपण त्या हस्ते झालेलं। दोन कुटुंब जे नेहमीच शब्दाला जागतात ते एकत्र आल्यानंतर विकास 100% होतो। लक्षात घ्या, दिलेला शब्द पूर्ण करायची किंवा दिलेल्या शब्दाला जागायची परंपरा पाटील कुटुंबाची आहे, तसेच मला वाटतं तळेकर कुटुंबाची सुद्धा आहे। आदरणीय दिलीप दादा असू द्या, अजित दादा असू द्या, यांनी नेहमीच एखाद्या नेत्याला जर शब्द दिला आम्ही तुमच्या पाठीशी आहे, तर त्यांच्या समोर पैशाच्या राशी आल्या तरी ते तुम्हाला सांगतो मागे सरकत नाही। ज्यांना शब्द दिलाय त्यांचंच ते प्रामाणिकपणे काम करतात। म्हणजे खरी निष्ठा हे तुम्हाला सांगतो अजित दादाकडून बघावं, दिलीप दादाकडून बघावं। आणि त्याचप्रमाणे करमाळा मतदारसंघामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये दिलेल्या शब्दाला पाळणारा नेता म्हणून आमदार नारायणराव पाटील यांच्याकडे बघितलं जातं। आज कितीही राजकीय परिस्थिती असू द्या, कितीही राजकीय तोटा सहन करायची पाळी येऊ द्या, कुठल्याही प्रसंगाला सामोरं जायची पाळी येऊ द्या, ही दोन्ही कुटुंब मागे सरकलेली नाही। जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आपली परीक्षा घेणारी निवडणूक होती दादांनी हे तुम्हाला सांगतो तुमच्या केमकरांच्या साक्षीनं आपलं राजकीय अस्तित्व पणाला लावलं होतं, बरोबर आहे। या निवडणुकीमध्ये जर दादा पराभूत झाले असते तर निश्चितपणे तुम्हाला सांगतो केम गावाचा तोटा झाला असता। त्यामुळे तुम्ही गावकरी ज्या निष्ठेनं आबांवरती विश्वास ठेवून दादांच्या पाठीमागे उभारला त्याबद्दल तुमचे आधी अगोदर आभार मानतो। आणि केम हे गाव असं आहे, हे पहिलेच गाव आहे आमदार कार्यालयामध्ये येणार इतक्या संख्येनं मोठ्या, की बाबा आमदार साहेब तुम्ही आमचा एक रस्ता केलाय, आम्ही तुमचं कार्यालयात येऊन आभार मानतोय। एक महाराष्ट्राची भारताची आभार मानण्याची एक परंपरा आहे, ती तुम्ही जपताय। एका लोकनेत्याचा, एका आमदारांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम, त्यांच्या पाठीमागं एक मोठं गाव उभा आहे हे दाखवण्याचं काम तुम्ही आज केलेलं आहे। बंधूंनो, आबांचे काम करण्याची पद्धत तुम्हाला माहिती आहे। आबांना रोडकिंग हे पदवी ही सहजासहजी मिळालेली नाही। या करमाळा तालुक्यामध्ये अनेक चांगले रस्ते आदरणीय आबांच्या माध्यमातून पूर्ण झालेले आहेत आणि आबांची कारकीर्द ज्यावेळेस सांगितली जाईल त्यावेळेस हा कंदर आणि कनेरगाव हा रस्ता सुद्धा त्याच्यामध्ये मोजला जाईल। त्यामुळे हा रस्ता आता किती महत्वाचा होता ते आता सांगितलं की बाबा हा रस्ता तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा होता, तितकाच आबांच्यासाठी सुद्धा महत्वाचा होता। करमाळा तालुक्यामध्ये विकास कामं येत नव्हती। एकीकडून विरोधक विचारायचे की बाबा निधी कुठे आहे, विकास निधी दाखवा, विकास निधी दाखवा। आम्ही दाखवलं बाबा 13 कोटीची कामं, 9 कोटीची कामं, परंतु तेवढ्यावर विरोधक समाधानी होत नव्हते। सारखं टोचून बोलणं चालू असायचं, टीका टिप्पणी चालू असायची। परंतु ज्यावेळी 200 कोटीचा रस्ता बंद झाला, मंजूर झाला, त्यावेळी मात्र तुम्हाला सांगतो विरोधकामध्ये शांतता पसरली। त्याच्यामुळं पाटील गटाला आदरणीय आबांना सुद्धा हे काम अतिशय महत्वाचं होतं। या कामासाठी त्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलेलं होतं। मी त्या दिवशीच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आबांनी केवळ एक नाही 2 रस्ते या करमाळा तालुक्यामध्ये 200 कोटीचे प्रस्तावित केलेले आहेत। जे करमाळा वडशिवनेपर्यंत येणारा जो रस्ता आहे गुलसडी मार्गे, तो सुद्धा प्रस्तावित केला होता आणि हा सुद्धा प्रस्तावित केला होता। परंतु आबांनी तिथं सांगितलं की बाबा माझ्यासाठी केमचा रस्ता हा महत्वाचा आहे, यानंतर 6 महिन्याने मला दुसरा रस्ता लगेचच द्या। परंतु पहिलं काम मला केमकरांचं करायचंय। अजितदादांना मी शब्द दिलाय, दिलीप दादांना मी शब्द दिलाय, केमच्या गावकऱ्यांना मी शब्द दिलाय आणि कठीण काळामध्ये माझ्या 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीत ही माणसं माझ्या मागे उभारलेली आहेत, 19ला मी उभारलेले आहेत, 24ला उभारलेले आहेत आणि मला वाटतं आता तुम्ही शब्द दिलाय त्याप्रमाणे मी दादांचं जसं बघतोय जवळून त्याप्रमाणे 29 मध्ये सुद्धा केम गाव हेच किंग मेकर ठरणार आहे आणि आबांची आमदारकीच विजय। त्याच्यामुळे आपल्याला उद्घाटनाच्या भूमिपूजनाच्या सभेत बरंच काय बोलायचंय। आज तुम्ही इथं जेवून आभार मानताय, तुमच्या ज्या काही आणखी कामं असतील ती कामं तुम्हाला सांगतो आमदार साहेबांपाशी सांगत जावा।
आमदार साहेबांची कामाची पद्धत ही कुठलाही राजकीय गट तट न बघता, जात पात न बघता काम करण्याची पद्धत आहे. आज बरेच शेतकरी, बरेच ग्रामस्थ इथं नवीन दिसतात म्हणून मी तुम्हाला सांगतोय की हे आमदार कार्यालयाचे दरवाजे तुमच्यासाठी कायम खुलेत. केम गावच्या ज्या ज्या समस्या असतील दादा, केमला MIDC आली पाहिजे, केमला एक ग्रामीण रुग्णालय झालं पाहिजे, केमला आणखी कुठल्या सुविधा झाल्या पाहिजेत, ह्या सगळ्या दादांच्या मागण्यात, त्या मागण्याचा पाठपुरावा आदरणीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्फत मंत्रालयीन पातळीवरती चालू आहे. आणि या 3 वर्षात, उर्वरित वर्षात ही तर आता 200 कोटीची रस्ता ही तुमच्या विकासाची सुरुवात आहे असं समजा. याच्यानंतर अनेक भरपूर कामं केम गावासाठी होणार आहेत. त्यामुळे निश्चितपणे 2 चांगल्या काम करणाऱ्या माणसांच्या पाठीमागे, नेत्यांच्या पाठीमागे उभं राहायचं काम तुम्ही शेतकऱ्यांनी केलं पाहिजे. आज हा रस्ता ही करमाळा तालुक्याच्या तुम्हाला सांगतो दळणवळणाची एक नाडी असं समजू आपण. परंतु खऱ्या अर्थानं 2014 पर्यंत या तालुक्यामध्ये रस्त्याची बोंबाबोंब होती. 2014 ला आबा आमदार झाले आणि एकूण 1300 किलोमीटर पैकी 950 किलोमीटरचे रस्ते, करमाळा तालुक्यातल्या रस्त्यांचं मोजमाप मी तुम्हाला सांगतोय. 950 किलोमीटरचे रस्ते करणारा फक्त एकमेव आमदार आहे, आमदार नारायणआबा पाटील. त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो या रस्त्याच्या बाबतीत आणि विजेच्या बाबतीत आबांचा हात कुणी धरायचा ना, आबांचा हात कुणी करायचा नाही. ज्या वेळेस शेतकऱ्यांना आज पाहिजे होतं, मग अशी दर्गा उपसा सिंचन योजनेचा मुद्दा तुम्ही मांडला साहेब, यावेळी मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय